नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण आज कोळंबी फ्रायची रेसिपी करणार आहोत. तर व्हिडिओला पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. कोळंबी स्वच्छ अशी धुवून आपल्याला त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची. व चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. त्यानंतर मसाल्यांमध्ये आपल्याला घरगुती मसाला 2 चमच, त्यानंतर हळद, नंतर गरम मसाला ऍड करायचा आहे. व त्यानंतर धने पावडर, त्यानंतर थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर ऍड करायची. ही तुम्हाला कलरसाठी तुम्ही कमी जास्त वापरू शकता. मध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं व वरतून लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि मस्त असं मिक्स करून 1 तास आपल्याला मुरत ठेवायचं आहे. कोळंबी फ्राय करण्यासाठी आपल्याला रवा व तांदळाचे पीठ आपण घेतलेलं आहे व ते आपण मस्त असं मिक्स करून घेतोय. त्यामध्ये थोडंसं मीठ व थोडासा घरगुती मसाला आपण टाकून घ्यायचा आहे. हे चांगलं आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. व आपल्याला पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं, जेवढं आपल्याला लागेल तेवढं. व मॅरिनेट केलेली कोळंबी यामध्ये आपल्याला दोन्ही साईडनी चांगली कोटिंग करून घ्यायची. तेल गरम झालंय आणि आता आपण कढीपत्त्याची पानं टाकून एक एक करून कोळंबी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे. आणि बघता बघता कोळंबी झालेला आपले तयार. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.